नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नर्सिंग चॅनलवरती. आज आपण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे एक पदभरती इथं जाहीर करण्यात आलेली आहे. याच्याबाबत काही अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत, ते इथं आपण डिस्कस करणार आहोत. वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर्स आणि समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदाबाबत पदभरती लवकरच इथं निघणार आहे. शैक्षणिक पात्रता काय असणार, पगार कितीपर्यंत असणार, परीक्षा कोणत्या प्रकारे होणार, याबाबत सर्व गोष्टी आपण पुढच्या काही वेळा डिस्कस करणार आहोत. तर इथं 2000पेक्षा जास्त पदांसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे पदभरती लवकरच काढण्यात येऊ शकते. याबाबत काही अपडेट्स आपल्यापर्यंत आहेत, ते आपण डिस्कस करूया. जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण कार्यालयामार्फत एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती 30 जुलै 2025 रोजी. त्याच्यामधील बरेचसे महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करण्यात आले, पण त्याच्यातील एक 4थ्या नंबरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे पदभरतीबाबत. आपणा सर्वांस माहिती आहे की माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग कंडक्ट करण्यात आली. त्याच्यासोबतच या पदभरतीचे महत्त्वाचे विविध मुद्दे असतानाच त्यातील एक महत्त्वाचा मुद्दा होता पदभरतीबाबत. त्याच्यात वैद्यकीय अधिकारी यांची पदभरती, मेडिकल ऑफिसर यांची पोस्ट, त्याच्यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी जे की CHOs यांची पदभरती, त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कोणती पदं आहेत यांची पदभरतीबाबत ह्यावर इथं डिस्कशन झालेलं आहे. त्याच्यासोबतच आपण ही पदभरती कधीपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो की कधीपर्यंत ही पदभरती होऊ शकते, तर असा अंदाज बांधण्यात येत आहे की ही पदभरती ही ऑगस्ट किंवा सप्टेंबर या महिन्यामध्ये नोटिफिकेशन याचं निघू शकतं. जसं की ऑलरेडी आरोग्य भवन यांच्यामार्फत सर्व जिल्ह्यांकडून त्यांची बिंदूनामावली ऑलरेडी मागवण्यात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी यांची बिंदूनामावली, समुदाय आरोग्य अधिकारी यांची बिंदूनामावली, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्यातील कर्मचारी यांची बिंदूनामावली ऑलरेडी मागवण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कर्मचारी येतात त्यांची 30% जी मागणी होती, ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांची 30% लोकांना ते सरळ सेवेमध्ये सामावून घेणार जी प्रक्रिया आहे तीही सायमल्टेनियसली चालू आहे. जी ती पदं रिक्त होतील त्याच्यासाठी ही पदभरती असू शकते, असाही एक अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणाऱ्या सर्वच पदांची पदभरती इथं आपल्याला लवकरच पाहायला भेटू शकते. तर याची परीक्षा म्हणजे समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी कोण कोण ॲप्लिकेबल असतं, तर BMS जे स्टुडंट आहेत, त्याच्यानंतर BHMSचे जे स्टुडंट आहेत, त्याच्यानंतर BSc नर्सिंग, MSc नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग ज्यांचं कंप्लीट आहे ते सर्व इथं इलिजिबल आहे. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर या पदासाठी MBBS, त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर या पदासाठी MBBS, BMS, BHMS हे सर्व जे एज्युकेशन क्वालिफिकेशन ज्यांचं कंप्लीट आहे हे सर्व कॅन्डिडेट याच्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान च्या अंतर्गत ज्या कोणत्या 72 प्रकारच्या वेगवेगळ्या केडर्स आहेत त्याच्या अंतर्गत जे बेसिक क्वालिफिकेशन सिलेक्टिव्ह क्रायटेरियाज आहेत त्याच्या अंतर्गत आपली पदभरती होऊ शकते. यावेळेसचं जी फॉर्म फिलिंग समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासाठी असू शकतं ते मे बी कम्प्युटर बेस ऑनलाईन असू शकतं. ऑफलाईन जसं की लास्ट 3 एक्झाममध्ये ऑफलाईन फॉर्म फिलिंग होतं, मे बी यावेळेस ते कॅन्सल होऊन ऑनलाईन फॉर्म सबमिशन असू शकतं. वैद्यकीय अधिकाऱ्यांचं तर ऑलरेडी ऑनलाईनच होतं. आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे पदभरती येतात ते जिल्हा परिषद अंतर्गत होतात, त्या ऑफलाईनच असतात. समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये एक पदभरतीमध्ये एक थोडासा बदल होऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ते फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन फिल करावे लागू शकतात. सोबतच जी परीक्षा आहे ती ऑफलाईन होत होती, OMR शीटवर होती ती, तर यावेळेस मे बी त्या परीक्षा कम्प्युटर बेस होऊ शकतात, कारण का समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते देखील चेंजेस यावेळेस पाहायला भेटू शकतात. आय होप महाराष्ट्र शासनाद्वारे लवकरात लवकर याचं परिपत्रक काढण्यात येईल आणि सरासरी 2000च्या आसपास सर्व पदभरती आहेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. समुदाय आरोग्य या पदासाठी जवळपास 1500च्या आसपास पदभरती तोपर्यंत धन्यवाद.